असणार असं म्हणूया. येस. त्याच्यात एक मला मला एक नवीन गोष्ट कळली ती सांगतो तुम्हाला, की गणपती अथर्व शीर्ष हे जे आहे हे एक उपनिषद आहे. बर. अच्छा. हा. अच्छा. क्या बात. आणि हा, तर मला नवीनच गोष्ट कळली, आजपर्यंत माहिती नव्हती. बर बर. क्या बात. आणि कुठल्या उपनिषदाशी संबंधित ते आहे का, म्हणजे कुठल्या ह्याच्याशी, ते कुठल्या वेदातून हम्म, कुठून घेतलंय असं काही? नाही, मला त्याच्याविषयी नाही तेवढी माहिती कळली, परंतु गणपती अथर्व शीर्ष हे स्वतः एक उपनिषद आहे एवढंच. त्या म्हणजे महत्वाची जी 108 उपनिषद आहेत त्याच्यामध्ये सुद्धा ते एक येतं असं. ही अगदी नवीन गोष्ट आहे आज कळलेली. खरीच. हम्म. तर आपण आयुर्वेदावर होतो जेव्हा तेव्हा आपण सोडलेलं बऱ्यापैकी सिलेबस आपला संपलेला होता असं आपण म्हटलं. तरीही अजून जर काही बारीक सारीक जे काही राहिलंय ते आपण घेऊन टाकू आणि आज आपला सिलेबस पूर्ण करून टाकू. आणि उद्यापासून आपण योग वसिष्ठ घ्यायचा आहे. ओके. त्यामुळे आज आपण हा विषय संपवू. तर आपण सुरुवातीपासून बघत आलेलो आहे, आहार वगैरे आपण बघितलं, त्यानंतर पासी सरांनी म्हटलेलं त्याप्रमाणे आपण हे पण बघितलं की धारणीय वेग कुठले आणि अधारणीय वेग कुठले. बरोबर. तर अधारणीय वेग आपण बघितले कुठले होते. वेगान न धारयेत वात विडमूत्र क्षवथु त्रुट क्षुधाम निद्रा कास श्रम श्वास जृंभा अश्रू छर्दी रेतसा एवढे सगळे आपण बघितले. तर या रोगांचं या धारण केले तर शरीरामध्ये काय काय दोष उत्पन्न होतात हे सुद्धा आपण बघितलं. आता याच्या पाठीमागची मूळ संकल्पना अशी आहे की जेवढी म्हणून आपल्या शरीराला द्वारं आहेत, भोकं आहेत, ती सर्व मळ उत्सर्जन करणे किंवा शरीरातले वाईट पदार्थ बाहेर काढणे ही काम करतात. त्याचबरोबर ते प्राणाला आतमध्ये घेण्याचं काम सुद्धा काही इंद्रियामार्फत केलं जातं. परंतु हे बाहेर टाकण्याचं जर काम झालं नाही तर जो वाताची नैसर्गिक क्रिया आहे, म्हणजे अपान वायू हा अधोमार्गाने बाहेर पडणार, बरोबर आहे, उदान वायू वरच्या मार्गाने बाहेर पडणार. जर तुम्ही यांच्या मार्गाने अवरुद्ध केलं तर मार्गावरोधजनित वात प्रकोप होतो. तो वाताचा जो अवरोध झाला त्याच्यामुळं तो बाहेर गेला पाहिजे होता, तो गेला नाही, त्यामुळं तो प्रकोपित होतो. आणि चले वाते चले चित्तम जसा इकडे श्लोक आहे तसं पित्त पंगू कफ पंगू पंगवो मल धातवाहा असा तिकडे श्लोक आहे आयुर्वेदामध्ये. वात पित्त स्वतःहून कफ आणि पित्त स्वतःहून रोग निर्माण नाही करू शकत, पण जर प्रकोपित वात त्याला मिळाला तर मात्र नक्की रोग उत्पन्न होतात. त्यामुळे या बेसिक्स किंवा ह्याचा जो आधार आहे की वेगांचं धारण का करू नये, तर वाताचा सर्व प्रकोप होतो आणि वाताचा प्रकोप झाल्यामुळे कफ आणि मला तर तो राहिला होता काय, तर धारणीय वेग. एक सिद्धांत वाईज ह्याच्यामध्ये बेसिक सिद्धांत काय आहे, तर रोगाः सर्वे अपि जायन्ते वेगोदीरण धारणैः. सर्व रोग हे वेगांचे उदीरण करणे किंवा धारण करणे यातूनच उत्पन्न होतात. म्हणजे काय, तर ज्या वेगांचं उदीरण केलं पाहिजे किंवा बाहेर टाकले पाहिजे त्यांना जर तुम्ही थांबवलं तरी रोग होत आहेत, आणि ज्यांना धारण केलं पाहिजे त्यांचं जर तुम्ही उदीरण करायला लागला तरी सुद्धा रोग उत्पन्न होणार आहे. तर हे रोगा सर्वे अपि जायन्ते हा सिद्धांत झाला. रोगा सर्वे अपि जायन्ते वेगोदीरण धारणैः. सर्व रोग उत्पन्न होऊ शकतात याच्यातून.
आता आपण अधारणीय वेग बघितले, ज्यांचं धारण करू नये हे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. आज आपण बघणार आहोत धारणीय वेग, की कुठल्या वेगांचं धारण करावं. आता जसं आपल्याला माहितीच आहे की आयुर्वेद हा अथर्ववेदाचं उपांग आहे. त्यामुळे ह्याचा जो भाग आहे हा थोडासा आध्यात्मिक तर असणारच, प्लस तांत्रिक असणार, बरोबर. त्यामुळे इथे हा मुद्दा आला की अधारणीय जे वेग आहेत ते सर्वच्या सर्व आपल्याला आध्यात्मिक असलेले मिळतात, मनाचे आहेत. बघा आता, धारयेत तू सदा वेगान हितैषी प्रेत्यचेह च, म्हणजे जे असे वेग मी आता सांगतो आहे जे सतत माणसाने धारण केले पाहिजे, त्यांना उदिरण व्हायला द्यायचं नाही, त्यांना बाहेर सोडायचं नाहीये. आणि ते असे का करायचं आहे तर हितैषी प्रेत्यचेहसह, नुसतं या जन्मातच नव्हे तर परलोकात गेले तरी सुद्धा ज्यांना हित स्वतःच जपायचं आहे अशा माणसांनी या वेगांना धारण केलं पाहिजे. या वेगांचं उदिरण करता कामा नये, म्हणजे त्यांचं या जन्मातही भलं होईल आणि स्वर्गलोकात किंवा इतर लोकात गेले तरीही त्यांचं भलं होईल. असे जे हे आहेत वेग आहेत ते कुठले आहेत तर लोभेर्षा, म्हणजे लोभ, ईर्ष्या. तिसरा द्वेष. चौथं मात्सर्य. रागादीनाम, राग आदी. जितेंद्रिय, म्हणजे जितेंद्रिय माणसाने लोभ, लोभ म्हणजे हा दुसऱ्याचंही लालच. धन, हा वासना लालच हो हो, लालच. किंवा हा बरोबर. त्यानंतर ईर्ष्या. ईर्ष्या म्हणजे जलन किंवा अं, जलसी. हा जेलसी, ईर्ष्या. दुसऱ्याची सफलता बघितल्यानंतर स्वतःमध्ये मत्सर निर्माण होणे किंवा द्वेष निर्माण होणे म्हणजे ईर्ष्या. त्यानंतर मत्सर. मत्सर म्हणजे काय तर दुसरा अहंकार. दुःखात असल्यानंतर एखाद्याला आनंद होतो, दुसऱ्याला दुसरा दुःखात असला की एखाद्याला बरं वाटतं. दॅट विघ्न इज कॉल्ड संपत्ती. मत्सर. विघ्न संतोषी, विघ्न मत्सर. हे फार खतरनाक आहे. म्हणजे दुसऱ्याला दुसऱ्याला शिक्षा व्हावी अशी इच्छा धरून वागणे किंवा मनात अशी इच्छा बाळगणे म्हणजे मत्सर. त्यानंतर राग. रागाला काय, राग म्हणजे क्रोध आपण क्रोध क्रोध. मराठीत जो मोह. राग म्हणतो तो नाही, आसक्ती क्रोध. राग आसक्ती म्हणजे म्हणाला तुम्ही. हव्य, हा. हव्यास, आसक्ती. आसक्ती किंवा हव्यास. आसक्ती. हा, हव्यास हा शब्द एकदम बरोबर आहे. त्यानंतर द्वेष. द्वेष म्हणजे सरळ सरळ दुसऱ्याला हानी, म्हणजे दुसऱ्याची हा, हे करणे, त्याचं काय, भलं न बघ. भलं न इच्छिणे. आता हे जे वेग आहे ते कशाचे आहेत तर मनाचे आहेत. ओके. याच्या बरोबरच वाणीचे सुद्धा सांगितलेले आहेत. या सगळ्या गोष्टी मनातल्या मनात झाल्या, बरोबर आहे ना. मग आता वाणीचे सुद्धा वेग थांबवायचे आहेत. कसले, कठोर वचन, म्हणजे कटू बोलणे दुसऱ्याला टाळायचं आहे. हितही हितकर बोलणं असलं पाहिजे. त्याच्यानंतर आवश्यकता से अधिक बोलना, प्रलाप. प्रलाप ही गोष्ट काही जणांना थांबवताच येत नाही बघा. समोरचा बोलत होता, मग मला तिकडनं हलताच आलं नाही. अशी अवस्था आमच्या बाबतीत तर खूप वेळा होते. एखादा पेशंट आला आणि जर तो बोलायला सुरुवात केली, त्यानं थांबतच नाही त्याची गाडी,
दुसरे पेशंट बाकीचे बाहेर बसलेले आहेत, त्याला काही पडलेलं नसतं त्याचं. माझं ऐकलं पाहिजे. ही म्हणजे प्रल्हाद झालं. त्याच्यानंतर चुगली करणे, ह्याचं त्याला त्याचं ह्याला लावालावी करणे. त्यानंतर खोटं बोलणे. हे सर्व वाणीचे वेग आहेत जे आपल्याला धारण केले पाहिजे. मनात उत्पन्न होणार नाहीत का? होणार. कारण जोपर्यंत आपल्याकडे सत्व रज तम गुण आहेत, तोपर्यंत तमोगुण आपला कार्यभार पार पाडणारच आहे. आलं का लक्षात? त्यामुळे आपण ह्या वेगांना धारण केलं पाहिजे. त्याच्यासाठी आपला सत्वगुण वापरला पाहिजे. आपल्यामध्ये ही ॲबिलिटी आपण निर्माण केली पाहिजे. पुढे शरीराचे पण असे काही वेग आहेत की ज्यांना आपण धारण केलं पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत हिंसा करू नये. शरीरानं शारीरिक हिंसा टाळायची. दुसरं, तर ते कबीरांचं एक वाक्य आहे की हा मन जाए तो जाने दे, मत जाने दे शरीर. अगर नहीं खींचे हा कमान तो कहाँ से छुटेगा तीर, असं म्हणलंय. हा. आणि आपण आता ते उपनिषदामध्ये मध्ये पण बघतो बघा, की पहिल्या वर्षाला होतं आपल्याला अमृतनाद उपनिषदामध्ये पहिलीच लाईन अशी होती की आपल्या ओंकार रूपी प्रणवाचा रथ बनवा, मनाला विष्णू रूपी म्हणजे माना आणि पार करा, असं त्यांनी सांगितलेलं होतं त्याच्यामध्ये. तर ते मनाला खेचणारा म्हणजे सारथी हा सुद्धा कृष्ण दाखवलेला आहे भगवद्गीतेमध्ये सुद्धा. म्हणजे लगाम. मनाचं किती महत्वाची गोष्ट आहे, मनाला काबूत ठेवणं किती महत्वाचं आहे. आणि ते पद असं तसं नाहीये, म्हणजे ते आपल्याला मिळवावं लागेल, भरपूर प्रयत्न करावे लागेल. पुढे डाका डाळणा म्हणजे चोरी करणे, लढाई करणे. ओके, एवढे सगळे आहेत शारीरिक वेग जे धारण केले पाहिजे. आणि आपला सिद्धांत याच्याविषयीचा काय होता? तर रोगाः सर्वे अपि जायन्ते वेगोदीर्ण धारणैः. सर्व जे हे आहेत रोग हे वेगांचं उदीरण किंवा धारण हे व्यवस्थित न केल्यामुळे होतात. हा त्यातला मूळ सिद्धांत होता. ठीक आहे. आता आपण एक हे शेअर करतो तुम्हाला. शेअर झाली का स्क्रीन? हो 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 झाले. ओके. हा, तर हा जो आहे हा चार्ट उपयोगी पडेल बघा. ह्याच्यात तुम्हाला याचा स्क्रीनशॉट काढला तर तुमच्याकडे येईल काय जसे तसा? आला आला काढलं आला. येऊ शकतो ना? ओके. हा, काही तर नाही पुस्तक. याच्यामध्ये बघा कसं दिलंय. तर सगळे जे ऋतू आहेत ते आणि त्याच्यामधली आपली आहार किंवा कसं असावा याच्याविषयीचं वर्णन केलेलं आहे. आता ज्या योगिक क्रिया आपण करणार आहोत, तर त्याचबरोबर आपण पेशंटना आपल्या आहार कसा असावा याच्याविषयीची पण माहिती देणं आवश्यक आहे. मला हे एक असं वाटलं की हे माहिती सुद्धा तुम्हाला देणं आवश्यक आहे. त्यामुळे आपण ऋतूनुसार आहार कसा आपला ठेवायचा हे बघितलं पाहिजे. म्हणजे पेशंटना आपण या गोष्टी सुचवू शकतो. कारण काही सगळेच काही पेशंट म्हणून आपल्याकडे येणार आहेत असं नाहीये. कारण काही जण हे शरीर चांगलं ठेवावं ह्या उद्देशानं आपल्यापर्यंत पोहोचतील. मग त्यांच्यासाठी आपण एखादा चार्ट बनवू शकतो किंवा त्यांना मार्गदर्शन करू शकतो की आता अमुक ऋतू आहे, अमुक ऋतू आहे, याच्यामध्ये आपण असं खाल्लं पाहिजे वगैरे आपण त्यांना सांगू शकतो. बरोबर आहे. आत्ता आपण एक उदाहरण म्हणून बघूया की आत्ता ऋतू कुठला चालू आहे? ही वर्षा. वर्षा वर्षा. वर्षा आता हा, वर्षा आता संपत आला.
शरद आता चालू होणार, म्हणजे शरद चालू वर्षाचे होणार. शेवटचे दिवस. बरोबर. आता मी मागे पण एकदा सांगितलेलं की जे ऋतुसंधी काळ असतो तो कसा असतो, तर आदल्या ऋतूचे शेवटचे 15 दिवस आणि पुढच्या ऋतूचे पहिले 15 दिवस, हा जो काळ असतो तो ऋतुसंधी काळ असं आपण म्हणायचं. या आता जो सध्या चालू आहे तो म्हणजे ऋतुसंधी काळ. यामध्ये काय होईल, तर शरीरातला जो बदल आहे तो, मी तुम्हाला दोषांचं हे सांगितलं होतं की चय, प्रकोप आणि प्रशम हे 3 क्रिया होत असतात. तर याप्रमाणे आता सध्या काय होणार आहे, तर चालू अवस्थेत काय आहे, तर वाताचा प्रकोप चालू आहे, पित्ताचा चय चालू आहे. बरोबर आहे. आणि शरद ऋतूमध्ये काय होणार आहे, तर वाताचा शमन होणार आहे आणि पित्ताचा उद्रेक होणार आहे. तर आपला आहार विहार जो आहे तो या पद्धतीने आपण बदलायला पाहिजे. मग बदलायला कसा पाहिजे, इथे दिलंय बघा शेवटच्या शरदच्या शेवटच्या ह्याच्यात, की पावसाची काय असते, उघडझाप असते. उघडझाप. श्रावण भाद्रपद हा मास असतात. ऑगस्ट उत्तरार्ध किंवा सप्टेंबर ऑक्टोबर पूर्वार्ध हा जो आहे, हा सगळा आपण काय म्हणणार आहोत, शरद ऋतू. आता इथे काय आहे, तर थंडी नसते, पण काय झालेलं असतं, तर सूर्याची किरणं एकदम जोरात पडायला सुरुवात झालेली असते आणि उष्णता चालू झालेली असते. मग या परिस्थितीमध्ये काय होतं, तर जे पावसाळ्यामध्ये आम्लधर्मी जल होतं असं मी तुम्हाला म्हटलेलं, जमिनीमध्ये जे जलाची निर्मिती, वरून पाणी पडतं आणि जमिनीत जातं, जमिनीतून आपल्या विहिरीत येतं, नदीत येतं, तर त्याचा गुणधर्म हा आंबट झालेला असतो आणि त्या गुणामुळे आपल्या शरीरामध्ये पित्ताचा संचय होतो पावसाळ्याच्या कालावधीत. आणि तो झालेला संचय जेव्हा त्याला ही उष्णता मिळते सूर्याची, त्याने आणिच त्याचा भडका उडतो आणि पित्ताचा प्रकोप होतो. पित्ताचे जे गुण सांगितलेत हे सगळे गुण या कालावधीमध्ये आपल्याला पोषक अशा पद्धतीत मिळतात. आणि आपण जो सिद्धांत शिकलो की समान गुणांनी समान गुणांची वृद्धी होते, त्यामुळे शरद ऋतूमध्ये आपल्याला पित्ताचे गुण सगळे ऋतूनुसार मिळाल्यामुळे आपल्या शरीरामध्ये जे पित्त आहे ते गुणाने वाढतं, म्हणजेच त्यांच्यामध्ये काय होतं, वृद्धी होते. त्याला प्रकोप असं म्हटलेलं आहे. तर हा जो प्रकोप आहे तो उष्ण गुणामुळे जास्ती वाढलेला आहे आणि हा उष्ण गुण जो आहे तो वाताच्या मात्र विरोधी आहे. त्याच्यामुळे वाताचं समन होतं आणि पित्ताची वाढ होते. ओके. आता याच्यामध्ये काय खाऊ नये, तर जे जे म्हणून पित्तकर आहे ते ते सगळं टाळावं. ओके. बघा आता, आंबट खाऊ नये, खारट खाऊ नये, तिखट खाऊ नये, तीक्ष्ण पदार्थ जे आहेत ते टाळावेत. उदाहरणार्थ लसूण आहे. कांदा. बरोबर. त्याच्यानंतर अति व्यायाम करू नये, उष्णता वाढलेली असते. ओके. मग काय काय खायचं आहे, तर मी तुम्हाला ते पण सांगितलेलं आहे की कसं लिहायचं आहे आपल्याला, विचार कसा करायचा आहे, तर पित्ताचे गुण काय आहेत त्याच्या विरोधी आपल्याला काय खायचं आहे, एक विचार झाला. दुसरा विचार असा आहे की षड रस जे आहेत त्यातले कुठले पित्ताला कमी करतील ते रस आपल्याला इथे खायला लागतील. बरोबर. तर आता तशा पद्धतीचं खाणं आपण इथे देऊ शकतो. उदाहरणार्थ मधुर रस किंवा कडू आणि कषाय रस, हा जो रस आहे हे तिन्ही रस आपण इथे देऊ शकतो खायला. त्यानंतर पित्ताचा जो गुण आहे त्याच्यामध्ये उष्ण हा आहेच, बरोबर, त्याच्याबरोबर द्रव हा गुण सुद्धा आहे. द्रवाला शोषणाची गरज असते आणि उष्णतेला थंडीची गरज असते. मग असे पदार्थ ज्यांच्यामध्ये पाण्याचं शोषण होईल प्लस ते थंड पण असतील, उष्ण असणार नाहीत, असे कुठले आहेत, तर सगळी धान्य त्या कॅटेगरीत येतात. उदाहरणार्थ तांदूळ, गहू, तुमचं मूग आले, ज्वारी. सगळे, ज्वारी, धान्य, सॉरी धान्यामध्ये ज्वारी आली. बरोबर. कडधान्यामध्ये हे आलं मूग वगैरे, जे आपल्याला उष्णता नाही पसरवणार, हे सगळे आपण खाऊ शकतो.
त्यानंतर पित्ताला नॅचरली थांबवण्याचं काम कोण करतं, तर दूध आणि तूप. ओके. आता कडू कडू चवीचं बघा काय काय दिलंय. कारली, मेथी हे कडू चवीचं आहे, बरोबर. कवठ, आवळा हे सुद्धा तुरट चवीचं आहे. त्याच्यानंतर चिकू, या सीझन मध्ये असणाऱ्या गोष्टी साधारणतः आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यानंतर आपल्याकडे अजून हे मिळतं बघा. तुमच्याकडे असतो का माहिती नाही, पण मेलन मेलन प्रकार जे असतात त्यातलं आता जे मिळतं ते चिबूड. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला माहिती नाही. मस्क मेलन म्हणतात. म्हणजे खरबूज खरबूज हा, खरबूज खरबूज. खरबूज म्हणजे आपण त्याला हे म्हणतो ना, कलिंगड म्हणतो ना. कलिंगड मस टरबूज. मस्मेलन मस्मेलन. हा, तर मस्क मेलनचे प्रकार ह्या सीझन मध्ये बरोबर असतात. शेंदड म्हणतात त्याला, शेंदड. हा, असेल. चिबूड म्हणतात आमच्याकडे. हो मोठी हो, तो त्याला काकडी. एक शेंड प्रकार म्हणतात असतो. ते. पिकले हम्म. शेंड पण गेले. हा, तर तो या ऋतूमध्ये चांगला. ओके. चिकू. हम्म. चिकू हा एक असा पदार्थ आहे, जे जर तुम्ही बघितलं तर चिकू तुम्ही तोंडात घातलात आणि जर त्याला ओठ लागले तुमचे, तर मग दिवसभर ते चिकट आपल्याला सहन करावं लागतं. चिकट चिकट. चिकट. बरोबर आहे. हम्म. चिकट. परंतु लाळेमध्ये, तोंडामध्ये ते नाही चिकटत. लाळेच्या संपर्कात आल्यानंतर ते नाही चिकटत. त्याचा एक वेगळाच पदार्थ तयार होऊन तो जातो पोटात आणि त्याला काय त्रास होत नाही. पण चिकूचा गुणधर्म काय आहे, तर चिकूमध्ये गुरुता आहे आणि शीतलता आहे, मधुरता आहे. त्याच्यामुळे चिकू हा नॅचरल लॅक्झेटिव्ह आहे. त्यामुळे चिकू हे फळ अत्यंत चांगलं. त्यानंतर जे सुवासिक, मनाला आल्हादपूर्ण किंवा शांत ठेवणारे असे जे सगळे धूपन पदार्थ आहेत किंवा जे अंगाला लावू शकतो, उदाहरणार्थ चंदन, वाळा हे आहे, याचा वापर करावा, त्यांचा लेप करावा असं सांगितलेलं आहे. त्यानंतर इवन कपडे सुद्धा सांगितलेत बघा. शुभ्र, तलम, रेशमी कपडे हे करायला सांगितलेले आहे. आणि पित्ताचा नॅचरल मार्ग काय आहे, वमन. म्हणजे तोंडावाटे पित्ताला बाहेर काढायचं आहे. विरेचन हे जर पित्त जीर्ण असेल तेव्हा. परंतु पित्ताचं जर तुम्हाला संचय वाटत असेल पोटामध्ये, तर वमन धौती करून ती काढून टाकायला सांगितलेलं आहे इथे. आता हे योगानुसार झालं, परंतु आयुर्वेदानुसार मात्र विरेचनानं पित्ताचा हे करायचा, निचरा करायचा आहे. किंवा पंचकर्म कुठलं करायचं असेल तर विरेचन. आणि शरद ऋतू हा पंचकर्मातील विरेचनासाठीचा उत्तम ऋतू म्हणून सांगितलेला आहे. आता हे पित्त जर तुम्ही बघितलं तर उष्ण, तीक्ष्ण, बरोबर आहे, लघु, पुढे काय विस्त्र, सर, द्रव या गुणाचं आहे. पित्ताचे मॅक्झिमम जे गुण आहेत, द्रव गुण आहे, उष्ण गुण आहे, हे सगळे रक्ताशी मॅच होतात. आणि त्यामुळे या ऋतूमध्ये तुम्हाला बऱ्याच पेशंटना गांधी उठल्या किंवा ॲलर्जी झाली असे प्रकार तुम्हाला या ऋतूमध्ये बघायला मिळणार. त्यामुळे 2 पंचकर्म या ऋतूमध्ये करता येतात. एक म्हणजे विरेचन आणि दुसरं आहे रक्तमोक्षण. आम्ही पेशंटना सरळ साधा उपाय सांगतो की या ऋतूमध्ये ज्यांना कोणाला स्किन डिसीज आहेत त्यांना आम्ही सुचवतो की जावा आणि रक्तदान करून या. सिंपल उपाय एकदम. आणि बऱ्याच पेशंटना त्याचा फायदा होतो. ओके. म्हणजे इतर कालावधीपेक्षा या ऋतूमध्ये रक्तदान करणं रक्तदान सोयीचं. करणं श्रेष्ठ. स्किन हा, डिसीज आपल्या वाल्यासाठी. हिताचं झालं आणि बाकीच्यांच्या हिताचं झालं. बरोबर आहे ना. बाकी पेशंटनाही त्याचा उपयोग झाला, आपल्यालाही उपयोग झाला. ओके. परंतु एक लक्षात घ्या की जसं आयुर्वेद विचार करतो तशी विचार पद्धती असणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ प्रत्येक पंचकर्माला पासी सरांनी पण मागच्या वेळी व्यवस्थित हा मुद्दा सांगितलेला की पूर्वकर्म आहे, प्रधान कर्म आहे आणि पश्चात कर्म आहे. आणि ते जर तुमच्याकडून फॉलो होणार नसेल तर मात्र असाच गेला बाजारात आणि रक्तदान करून आला, दुसऱ्या दिवशी अजून कुठेतरी गेला, तिसऱ्या दिवशी असं केलं, असं चालत नाही.
रक्तमोक्षणाची एक पद्धत आहे. रक्तमोक्षणाला पूर्वकर्म आहे. रक्तमोक्षण हे प्रधान कर्म आहे आणि त्यानंतरचा संसर्जन कर्म सुद्धा आहे. तो तज्ञ डॉक्टरांकडून आपापल्या जवळच्या समजून घेऊन तसं जर रक्तदान केलं तर आपल्या फायद्याचं होतं, नाहीतर ते आपल्या तोट्याचंच होणार. तर आम्ही वर्षानुवर्ष रक्तदान असंच करतो, जातो करतो आणि येतो जाऊन. मग ते शक्यतो टाळा, नीट विधी समजून घ्या. तुमच्या डॉक्टरांकडून ते समजून घेतलं की झालं. करू शकता ना तुम्ही, 6-6 महिन्यानं करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. 3 महिन्यानंच करता येतं, परंतु 6 महिन्यानंही आपण केलं तरी चालू शकतं, असं काय नाही प्रॉब्लेम. पण रक्तदान हा नैसर्गिक प्रकार नाहीये, आपल्याला काढून टाकणं आहे. हे म्हणजे काय, पंचकर्मातला एक भाग आहे, ट्रीटमेंटचा एक भाग आहे, हे लक्षात घ्यायचं. रक्त निर्मिती शरीर करतंय बरोबर आहे, पण त्याला फोर्सली तुम्ही टाकताय त्या मोडवर, त्यामुळे त्याला थोडंसं आपण सवलत दिली पाहिजे की त्याला त्याच्या मार्गानं चांगल्या पद्धतीत रक्त बनवू दे. त्यानं काहीतरी घाईघाईत काहीतरी विचित्र बनवायला नको. याच्यासाठी ह्या सगळ्या प्रक्रिया समजून घेतलेल्या आहेत. कारण आजही विज्ञान फक्त समजतंय आपलं शरीर. लक्षात आलं? थोड्या दिवसानं आपल्याला त्याचे काही साईड इफेक्ट सुद्धा पुढे येऊ शकतात. त्यामुळे आपण या पद्धतीनं थोडंसं गेलं तर आपण प्रोटेक्टेड राहतो, असा माझा अनुभव आहे. आता बघा, तुम्हाला आपण हे सगळं शिकवलं, गुण शिकवले, त्याच्यानंतर पित्ताचे गुण शिकवले, कफाचे गुण शिकवले, धातू सगळे शिकवले, आणि सगळ्या जागा, स्थानं वगैरे शिकवली. याच्यातून समजा एक पासी सर आहे, पासी सरांच्या विषयी मी आता एक हे सांगतो की पासी सरांनी असं केलं की पासी सरांना अचानक बटर चिकन आवडायला लागलं. ओके, त्यानंतर त्यांनी बटर चिकनचा सपाटा लावला. सकाळ दुपार संध्याकाळ मध्येच चाट खातायत, त्याच्यानंतर अजून काहीतरी जे उष्ण तीक्ष्ण भरपूर काहीतरी खातायत, तर त्यांना काय रोग होईल? पित्त तर वाढेलच, त्यांचा प्रकोप पित्त होईल वाढेल, पित्ताचा. पित्ताचा प्रकोप होईल, बरोबर आहे. आता हे आपण पूर्वानुमान केलं. पासीनी असं काही खायला सुरुवात केली असं काही नाहीच आहे, पण पासी सर मला येऊन सांगतायत, माझ्या ओपीडी मध्ये बसून सांगतायत, डॉक्टर मी असं 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 खाल्लं, 8 दिवस झाले, मला खूपच इच्छा झाली म्हणून मी ते तसंच खातो, असं मला ते गोड बीड काय पसंतच पडत नाही, असे सांगणारे पेशंट असतात आमच्याकडे येऊन. तेव्हा जेव्हा आयुर्वेद मुळापासून बरा करतो असं आपण जेव्हा म्हणतो, ते मूळ म्हणजे हे आहे जे तुम्हाला आता सगळं शिकवलं, दॅट इज मूल सिद्धांत. आलं का लक्षात? मग या मूळ सिद्धांताला पेशंटला कसं आणायचं याची क्रिया ही व्हायला पाहिजे. आणि हे विचार आहेत, हे जोपर्यंत आपण तुमच्या डोक्यात टाकणार नाही तोपर्यंत तुम्हाला आयुर्वेदाची मूळ संकल्पना कळणार नाही, तोपर्यंत ही जनमानसात पोचत नाही. त्यावेळेच्या लोकांना हे आधीच माहिती होतं, त्यांना जास्ती समजून सांगायची गरज लागत नव्हती. आज मात्र असं कुठे नाहीये की समजा माझ्याकडे पेशंट आला आणि तो एखाद्या योगा क्लासमध्ये जातोय आणि त्याला मी ट्रीटमेंट देतोय आयुर्वेदाची म्हणून, तर योगाचा जो माणूस आहे त्यालाही हे आहार संकल्पना, त्याचा वातपित्ता कफाशी असलेला संबंध याच्याविषयीची पूर्ण माहिती नसेल तर तो त्याला काउन्सिल नाही करू शकत, त्याचं दिनमान दिनचर्या तो नाही ठरवू शकत. तर हे सगळं आपल्याला ऋतूनुसार कसं बदलायचं आहे, वातपित्त कफाचा त्याच्या शरीरामध्ये असलेला अनुबंध कसा जाणायचा आहे, त्याला रोगातून बाहेर पडण्यासाठी त्याच्या मुळावर कशी चिकित्सा करता येईल, हे सगळं समजून देण्यासाठी आपला हा उपक्रम आहे. म्हणजे आपल्याला आयुर्वेद का जोडलाय, तर तो नैसर्गिकच आहे आणि तो त्या आपल्या जीवनमानाशी संबंधित आहे. जर मनुष्य एखादा त्या दृष्टीने आहार विहार ठेवतो आहे तर त्याला आपण मदत करू शकतो, त्याच्या रोगाला वाढणार नाही याच्यासाठी आपण मदत करू शकतो. म्हणजे एखादा पेशंट तुमच्याकडे आलाय की ज्यानं पित्त भयंकर वाढलंय आणि त्याला पाईल्स चालू झाल्या, पाईल्स चालू झाल्या म्हटल्यानंतर तो हळूहळू पेशंट 100% ऑपरेशनवर जातोच जर त्याला ह्या गोष्टी सांगितल्या नाही तर. पण त्याला तुम्ही साधे उपाय सांगा, सकाळी उठल्यानंतर बाबा गरम पाण्यामध्ये तूप टाकून घे,
आरामात साधं संडासच्या जागेला तेल लाव, गणेश क्रिया. गणेश क्रिया कर. ओके. मग एवढ्या सगळ्या साध्या साध्या गोष्टी ज्या आहेत, ज्या आपण त्याला सांगू शकतो. परत आहार त्याचा सांगू शकतो. विहारामध्ये आपण बघू शकतो ती जागा त्याची आपटते का, तो बाईकवर जास्ती ट्रॅव्हल करतोय का, तर त्याला आपण सल्ला देऊ शकतो. त्याची सीट अरेंजमेंट आपण व्यवस्थित करू शकतो. तर हे सगळं आपण त्याला समजावून सांगू शकतो. मग आपण समजावताना शारीरिक समजावायला पाहिजे, मानसिक समजावायला पाहिजे, धारणी अधारणी वेग बघितले पाहिजेत. आपण त्याला गुण त्याच्या आहारातले कुठले वाढतायत कुठले कमी होत आहेत बघितले पाहिजेत. त्यानुसार त्याला आपण ही आहार विहार संकल्पना तयार करून देऊ शकतो. हे समजवण्याचा पूर्ण उद्देश हा आहे. बरं, दुसरी गोष्ट, जर त्याचे दोष त्यानंही कंट्रोल येत नाहीये तर मग त्याला शमन चिकित्सेची गरज नाहीये, त्याला शोधन चिकित्सेची गरज आहे. म्हणजे तो रोग जास्ती मोठा आहे किंवा त्याला जास्ती प्रमाणात दोष वाढलेले आहेत, त्यामुळे त्याला शोधनची गरज आहे. मग त्याला आपण एखादं पंचकर्म देऊ शकतो. आधी आपल्या ज्या क्रिया आहेत, ज्या आपण शोधन क्रिया म्हणून आपण शिकणार आहोत योगातल्या, त्याही उपयोगी पडतात. परंतु त्याही पलीकडे जाऊन आयुर्वेद काम करतो. पंचकर्म चिकित्सा ही जी आहे ती या अनुषंगाने काम करते. आता उदाहरणार्थ तुम्हाला एक वमन हे पंचकर्म मी समजावून सांगतो की कसं असतं. वमन जर विचार केला तर कशासाठी आहे, तर कफ दोष नाशनासाठी आहे. ओके. तर वमनामध्ये पेशंटला वमन द्यायचं आहे तर त्याच्यामध्ये कफाचे सगळे गुण दिसतायत का बघितलं पाहिजे. कफाशी अनुषंगिक त्याचा रोग आहे का हे बघितलं पाहिजे. त्यानंतर त्यांना चिकित्सा कशी घेतलेली आहे, त्याच्यामुळे त्याच्या शरीरामध्ये कसे दोषांचं हे झालेलं आहे, म्हणजे साठवण झालेली आहे किंवा कुठल्या मार्गात जाऊन दोष अडकलेले आहेत हे बघितलं पाहिजे आणि मग त्याला ट्रीटमेंट दिली पाहिजे. आता जर तुम्ही वमन बघितलं तर एखाद्या पेशंट म्हणजे एखादा माणूस मला असा दाखवा की जो उलटी झाल्यानंतर कम्फर्टेबल असतो. असा कुठलाही पेशंट नाही. त्याला उलटी होताना आणि उलटी करताना भयंकर त्रास होतोच. बरोबर आहे. मग हा त्रासाचा जर अगदी बारीक विचार केला तर काय होतं, तर जे स्नायू सतत खालच्या दिशेने अन्न ढकलण्यासाठी बनलेले आहेत त्यांना उलट्या दिशेने आपण प्रेरित करतो. बरोबर आहे. त्यानंतर जे आतडं किंवा जठर अन्न पचवून खाली ढकलण्यासाठी बनलेलं आहे तेच उलट्या दिशेने प्रेरित करून अन्ननलिकेत अन्न ढकलण्याचा आपण प्रयत्न करतो. बरोबर आहे. म्हटल्यानंतर हे सगळे जे अवयव आहेत ते दुखणार. बरोबर आहे. एकाच दिवशी तुम्ही उठलात आणि दगड उचलायला सुरू केली, कसं जमेल? नाही होणार. बरोबर आहे ना? नाही होणार. म्हटल्यानंतर त्याला काहीतरी आधी तयारी केली पाहिजे. मग ही जी तयारी आहे त्याला म्हणतं पूर्वकर्म. ओके. हा. मग आता काय करायला पाहिजे, तर या केसमध्ये कफाचे जर रोग आपण बघितले तर जनरली कफाचं हे छाती हे भाग, छाती आणि डोक्यापर्यंतचा वरचा भाग हे सांगितलं. आता उदाहरणार्थ एक कफाचा रोग आपण घेऊ की छाती किंवा दम्याचा रोग किंवा कफाचा रोग, छातीत खोकला झालाय, त्याला कफ झालाय भरपूर, असं आपण विचार करू. आता हा कफ काढायचा आहे आपल्याला. आता हा कफ हा, आता तुम्हाला फुफ्फुसाची रचना माहिती आहे, स्पंज सारखी असते. आतमध्ये भोकं भोकं असतात आणि नळ्या नळ्या असतात. या नळ्यांमध्ये कफ अडकलेला आहे आतमध्ये. आता हा जो कफ आहे हा जर आपण पोट आत वरती ढकललं सगळं आणि पेशंटला ओकायला लावलं तर त्या सगळ्यामुळे त्या कफ आतमध्ये आहे, प्रेशर बिल्ड झालेलं आहे. तर त्या त्याच्या ह्या आहेत रक्त म्हणजे फुफ्फुसाच्या ज्या वाहिन्या आहेत त्यांच्यावर प्रेशर येईल प्रचंड. बरोबर आहे. मग त्या विस्फारित होतील की नाही ह्याची शंका आहे. जर नाही विस्फारित झाल्या फाटतील आतमध्ये. बरोबर आहे. मग असं काहीतरी होऊ नये. बरोबर आहे. मग ही जी पूर्व तयारी म्हणून जी काय म्हणतो आपण पूर्वकर्म, ते कर्म कसं असलं पाहिजे, तर हा जो कफ आहे जो चिकटलेला आहे त्याला आणि द्रव केलं पाहिजे आणि पातळ केलं पाहिजे तर तो बाहेर येईल. बरोबर आहे. चिकटलेला असेल तर त्रास होणार. बरोबर आहे. म्हणून
खाण्यामध्ये त्या पेशंटला आम्ही दही खायला सांगतो. त्याच्यानंतर कफ झालेला असताना हा वर्धमान मात्रेमध्ये औषधी गुणांनी युक्त तूप खायला देतो, जेणेकरून तो कफ जो चिकट झालेला आहे, स्त्यान गुण त्याचा वाढलेला आहे, तो कमी करून द्रवगुण त्याच्यामध्ये जास्ती येईल, त्याचं पाचन होईल, तो जो चिकट त्याचा गुण आहे तो सुटेल. अशा पद्धतीत आम्ही औषधी तूप त्याला पाण्याबरोबर किंवा पेज पेज म्हणतात ज्याला, तुमच्याकडे काय म्हणतात माहिती नाही, पेजच म्हणतात ना. हा, तर हो पेजे पेज बरोबर म्हणतात. खायला सांगतो. हा, पेज म्हणतात. मग ते कसं खायचं आहे, तर काही वेळेला काही पेशंट मध्ये देताना आम्ही असं देतो की अच्छपान, म्हणजे सकाळी उठल्यानंतर 4 चमचे तूप खायचं आणि जोपर्यंत त्याची ढेकर नष्ट होत नाही तोपर्यंत ते खायचं, म्हणजे दुसरं काही खायचं नाही. दुसरा आहार जो घेणार तो सुद्धा दही युक्त असावा. अशा पद्धतीत त्या ह्याचा कफाचा उत्क्लेश करतो आपण. काय करतो? उत्क्लेश. किती दिवस करायचे ते? हे 7 दिवस पूर्वकर्म. पूर्ण आणि 7 दिवस. तर पण ते त्याच्याबरोबर तूप खाल्ल्यावर हा ते खाली जे शौच वाटे पण जायला लागेल ना सारखं. हा तर हे जे तूप आहे, हे तूप आपल्याला कुठे जे काही मार्ग, म्हणजे तुपाला जेव्हा आपण भावित करतो, संस्कारित करतो, तेव्हा ते योग्य जागी काम करतो. आणि जेव्हा तूप खाल्ल्यानंतर उत्क्लेश दिसायला लागतो, म्हणजे पेशंट स्वतःच सांगायला लागतो, डॉक्टर मला आता इतका कंटाळा आलाय तुम्ही दिलाय त्याचा, आता मला ते तूप खाऊ होत नाही, तूप नुसतं वास आला तरी सुद्धा मला उलटी आल्यासारखं होतं. दिस इज उत्क्लेश. म्हणजे हा माझ्या दृष्टीने अत्यंत सुंदर त्याने सांगितलेली घटना आहे. म्हणजे पेशंट वमनाला तयार आहे. आलं का लक्षात? तर हे नैसर्गिक नियम आम्ही वापरतो. आता त्याच्यानंतर दुसऱ्या एक दिवस त्याला उपास द्यायचा आणि त्या दिवशी रात्री दही भात खा म्हणून सांगायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सूर्योदय झाल्यानंतर एक साधारण 1-2 तासामध्येच त्याला उसाचा रस आणि मदन फळ म्हणून एक चूर्ण असतं, त्या मदन फळाचं चूर्ण ते मधात घालून चाटवायचं आणि ते चाटवल्यानंतर 15-20 मिनिटानंतर पेशंटला उलट्या चालू होतात. आणि पेशंटला आकंठ पान करून आपण तो उसाचा रस पाणी घालून थोडस देतो आणि उलटी करतो, परत देतो, परत उलटी करतो. अशा पद्धतीत जवळजवळ 40-30 वेळा सुद्धा पेशंट उलटी करतो आणि पेशंटला काहीही त्रास होत नाही. उलटी करून झाल्यानंतर पेशंट एकदम ओके असतो. म्हणजे हातपाय गळून हे जात नाही दुखणे. नाही होत, तेच सांगतो. कारण का, तर हे आम्ही पूर्वकर्म केलं. पूर्वकर्म ज्याचं नाही झालं त्याची आतडी दुखतात, त्याचं सगळं त्रास होतो. कारण एवढं सगळं स्नेहन केल्यानंतर ते सगळे स्नायू वगैरे जे काय कफ पकडलेला आहे तो शिथिल होतो. त्या औषधांचा परिणाम सुद्धा तसाच असतो, तो शिथिल होतो. त्यामुळे घर्षण कमी होतं शरीरामध्ये. त्याच्यामुळं जे लॅक्टिक ऍसिड बनणार आहे त्याचं प्रमाण कमी असतं, पेशंट कम्फर्टेबल असतो. आणि हे सगळं झालं प्रधान कर्म. मग पित्तांतिक वमन हे श्रेष्ठ सांगितलेलं आहे. जसं इथे आपण काय बघितलं, तर वमन धवती, बरोबर, उलट्या दिशेने काढलेलं आहे. तसं इथे सुद्धा कफ आधी पडणार आणि कफानंतर जो मधल्या भागात पार्ट आहे तो कुठला आहे, पित्ताचा आहे, तो पडतो. म्हणजे वमनामध्ये सर्वात शेवटी आपल्याला जर पित्त दिसलं तर आपण वमन थांबवतो. वमन थांबवण्यासाठी काही औषधी येतात, ती आम्ही देतो, त्याच्यानंतर वमन थांबतं, स्वतः नैसर्गिकरित्या थांबतं. त्यानंतर पेशंटला झोपायला सांगायचं. दुसऱ्या दिवशी पासून त्याचा संसर्जन क्रम पुढे 8 दिवस पाळायचा आहे. हे म्हणजे आता आपण पहिलं पूर्वकर्म बघितलं, ज्याच्यात तूप खायला सांगितलं, दही भात वगैरे खायला सांगितलं, आणि हे प्रधान कर्म झालं ज्याच्यामध्ये आपण पेशंटला बोलावलं, वमन झालं, आणि त्याच्यानंतर पुढचे 7 दिवस हा संसर्जन क्रम असतो. म्हणजे क्रमाने अग्निवृद्धी करणे. म्हणजे काय केलंय आपण, तर पित्तांतिक वमन केलं, वमनात मधून शेवटी पित्त पडलं तेव्हा आपण थांबवलं. आता ह्या पेशंटमध्ये आतडी उलटी करून आपण सगळं काम केलेलं आहे, तर त्याच्यामध्ये काहीतरी बारीकसा दोष
त्या अवयवामध्ये राहिलेला असू शकतो. बरोबर आहे. मग त्या अवयवांना व्यवस्थित सवय लावली पाहिजे. परत आपण त्यांना उलट्या मार्गाने काम करायला लावलंय. मग आता त्यांना परत नैसर्गिक सवयीमध्ये आणताना आपण त्या गोष्टीचा फायदा घेऊन पेशंटचा अग्नी वाढवणे, पेशंटचं नॅचरल पचनाची क्षमता आहे ती वाढवणे, अचीव करायचं आहे आपल्याला हे सगळं. ते अचीव करण्यासाठी त्याला जसं आपण अग्नी वाढवण्यासाठी सुरुवातीला गवत टाकतो, नंतर काड्या टाकतो छोट्या छोट्या, त्याच्यानंतर थोडी सुकी लाकडं टाकतो आणि मग सर्वात शेवटी काही टाकलं तरी जळतं. या पद्धतीनं आपल्याला अग्नी वाढवायचा आहे पेशंटचा. त्याला म्हणतात संसर्जन क्रम. मग तो सुरुवात कशानं होतं? तर पेजेपासून सुरुवात होतं. त्याच्यानंतर थोडा घट्ट भात किंवा त्याला मऊ भात म्हणतात. बरोबर आहे. त्याच्यानंतर त्याच्या बरोबर सुरू होणार काय? तर मुगाचं कढण वगैरे ह्या गोष्टी सुरू होतील. मग हे विदाऊट मसाला खिचडी किंवा वरण भात, बरोबर आहे, ज्याच्यात मुगाची डाळ वापरू शकतो आपण. आणि सर्वात शेवटी मग जो जड आहार आहे ज्याच्यामध्ये भाकरी आली, चपाती आली, ही 7व्या दिवसापर्यंत अशा पद्धतीत त्याचा संसर्जन क्रम ठरवायचा असतो. तर हे झालं एक कर्म मी तुम्हाला समजावून सांगितलं की ज्याच्यामध्ये एवढी क्रिया असते. तर तर हे एक मला छोटा प्रश्न होता की हे जे उपोषण करणारी मंडळी आहेत त्यांना सारखं लिंबू पाणीच काय प्यायला देतात आणि उपोषण सोडायला लावतात, ते काय असतं? तर्पण. आता हे तेच सांगितलं तुम्हाला की जेव्हा तुम्ही कुठल्याही अवयवाला त्रास दिला, जर तुम्ही भूक नाही म्हणजे तुम्ही भूक मारली आहे थोडक्यात, तर तुम्हाला पचेल काय एकदम खाल्लं तर नाही पचणार. ते अवयव आता तयार नाही की तो ते घेईल आणि त्याला पचवेल. नक्की त्रास होईल पेशंटला. त्यामुळे सुरुवातीला गरज काय आहे? तर जे कुपोषित शरीर झालेलं आहे त्याला सुरुवातीला तर्पण केलं पाहिजे. तर्पणाची मी तुम्हाला वाक्य सांगितलेली. जे तुम्हाला उन्हातून आल्यानंतर पाणी पिल्यानंतर वाटतं किंवा लिंबू सरबत पिल्यानंतर वाटतं, दॅट इज तर्पण. म्हणजे थोडक्यात आपण काय सांगू तर मिनरल्स जे कमी झालेले आहेत ते आधी वाढवा आणि मग त्यानंतर मग विचार करा की काय शुगर वाढवायची आहे, प्रोटीन वाढवायचे आहेत, कार्बोहायड्रेट वाढवायचे आहेत. थोडक्यात ते नंतर विचार करा. आधी तुम्हाला जे मिनरल्स कमी आहेत ते वाढवायला लागतात. म्हणून आपण सुरुवात करताना उपोषणानंतर हे देतो, काय लिंबू सरबत लिंबू देतो. पाणी. लिंबू पाणी देतो. म्हणजे पितरांचं आता तर्पण आणि याचा काही संबंध नाही. कशाचा? संबंध हा म्हणजे नैसर्गिक आहे. नाही, पितरांना दिलेलं तर्पण आणि हे तर्पण याचा काही संबंध नाही. त्याचा काय संबंध नाही. आपलाच आतला. डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. अजून एक मी ह्याच्यामध्ये कल्पना बघितलेली ती म्हणजे आहारामधनं आहाराविषयीची होती. मिळाली तर पटकन ती सांगतो आणि आजचा आपण मग थांबवूया लेक्चर. हो आहे. आता आहार जे आपण घेतो तो जो आहाराची मात्रा मी सांगितली तुम्हाला की पोटाचे 4 भाग केले तर 2 भाग जड अन्न टाका, 1 भाग पाणी आणि 1 भाग हवेसाठी रिकामा ठेवायचा. ही झाली आहाराची संकल्पना आणि तीही आपण ऋतुसंधी काळामध्ये कमी करणार आहोत. बरोबर आहे. आता काय आहे? ऋतुसंधी काळ आहे. आपण काय करायचं आहे? वर्षा ऋतूतले जे अन्न आहे ते हळूहळू त्याग करायचं आहे. कोणाचा आवाज येतोय बघा, माईक म्यूट करा. तर जे वर्षा ऋतूचा जो आहार आहे तो आता आपण हळूहळू सोडला पाहिजे आणि शरद ऋतूचा आहार जो आहे तो हळूहळू आपण आत्मसात केला पाहिजे. अशा पद्धतीनं हा ऋतुसंधी काळामध्ये आपण आपला शरीर जपलं पाहिजे. आता ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, हे ज्यांनी आत्मसात केल्या आणि वागले त्यांची वय वाढत नाही. असं लक्षात, त्या छोट्या पण खूप मोठ्या गोष्टी आहेत, लक्षात घ्या. अजून एक तुम्हाला इथे असलेल्यांना सगळ्यांना सांगेन, दर वर्षा ऋतूमध्ये प्रत्येकानं बस्ती घ्या. सहज शक्य असते आणि जवळचा कुठलाही पंचकर्मवाला देऊ शकतो. दर वर्षा ऋतूमध्ये जेव्हा जुलैमध्ये दणदणीत पाऊस पडत असतो तेव्हा बस्ती घ्यायची. 3 बस्ती घेतल्या तरी पुऱ्या, पण घ्यायच्या.
बस्तीला फार काही पूर्वकर्म पश्चात्कर्म नसतं, कारण ती त्या आपण कशाच्या मात्रा बस्ती स्वरूपात घेऊ शकतो. कशाच्या बरं वाटू बस्ती दे देतात न फार? वाटू दे, विचार करायचा नाही फार. बरं वाटू दे किंवा न वाटू दे, आम्ही ह्याच्यात आता शिकून शिकून प्रॅक्टिस करून 20 वर्ष काढली, त्याच्यातून आलेलं हे सारच मी तुम्हाला सांगतोय. असं असं समजा की ज्यांना शक्य आहे त्यांनी जवळच्या डॉक्टरकडे जाऊन ती घेऊन टाका बस्ती. हा, आता आपण आहाराविषयी बोलतोय थोडस. एवढा एक मुद्दा राहिलेला आपल्या चर्चेचा, की हे 4 आपण पोटाचे भाग केले वगैरे वगैरे सगळं झालं. मग आता हे जे आहार आहे त्याचे पण इथे त्यांनी भाग केले. म्हणजे तुम्ही आहार हा कशा पद्धतीत घेणार आहात याचं पण लिहून ठेवलंय. कसं, तर पहिलं म्हणजे अल्पाशन, जे तुम्ही म्हटलात की जरांगे पाटील बसले, उपोषणाला बसले. मग उपोषण सुद्धा काय आहे, तर ते सुद्धा एकदा खाऊन बसले असतील. उपास सुद्धा आपण असेच धरतो, एकदा खाऊन मी सकाळी फक्त खाणार, रात्री खाणार नाही. काही जण म्हणतात नाही, मी सकाळी दिवसभर उपास करणार, संध्याकाळी फक्त खाणार. काही जण म्हणतात नाही नाही, काहीच खायचं नाही, इव्हन पाणी पण प्यायचं नाही, असे पण उपवास करणारे आहेत. बरोबर आहे. मग हे झालं अल्पाशा. म्हणजे आहार हा कसा असू शकतो, तर त्याची त्यांनी हे दिले पार्ट, टाइप्स ऑफ आहार. थोडक्यात एक झालं अल्पाशन, दुसरं झालं अध्याशन, अधिअशन. थोडक्यात अधिक मात्रेत म्हणा, किंवा नाही मात्रेत नाही. अध्याशन म्हणजे काय, तर आधीचं अन्न पचण्यापूर्वीच दुसरं अन्न खाणे म्हणजे अध्याशन. आता जे अल्पाशन करत असतील त्यांच्यामध्ये काय होणार आहे, तर धातुक्षय होणार आहे. सगळे जे धातू आहेत त्यांचा क्षय झालेला आपल्याला दिसणार आहे. त्यांचं वजन कमी होणार आणि त्याच्यामध्ये आजार दिसणार. अध्याशनामध्ये काय होणार आहोत, तर थोडक्यात त्याला काय म्हणणार आपण, चरणे. चरतोय सारखा आपला दिवसभर. गुजराती लोकांमध्ये भरपूर वेळा दिसतं, ट्रेनमध्ये बसल्यानंतर हे आपल्याला बघायला मिळतं. तर हे चरणे झाल्यानंतर काय होणार आहे, तर गेंडा तयार होणार. बरोबर आहे ना, गेंडा तयार होणार. तर त्यामुळे चरबीचे किंवा सगळे ऍसिडिटी म्हणा, गॅस म्हणा, म्हणजे थोडक्यात पोटाचेही तक्रारी आपल्याला बघायला मिळतील आणि फॅटचे सगळं डिपॉझिशन सगळीकडे आपल्याला बघायला मिळेल. पुढे अजीर्णाशन. अजीर्णाशन म्हणजे काय, तर आपल्याला कळतंय की आपलं पचलेलं नाहीये आणि तरी सुद्धा खातोय. म्हणजे आता हे कळतंय, हे हे सांगण्यामागे आपण जेव्हा हे बघितली दिनचर्या बघितली, त्यातलं सुरुवातीलाच वाक्य काय होतं, ब्रह्मे मुहूर्ते उत्तिष्ठे जीर्णाजीर्ण निरूपयन. हा पहिला श्लोक होता. त्याच्यामध्ये जीर्ण आहे की अजीर्ण आहे बघा. जर अजीर्ण असेल तर थोड्या वेळ झोपा, कारण झोपणे ही चिकित्सा आहे अजीर्णाची. तर ज्याला अजीर्ण आहे आणि तो खातोय त्याला तर नक्कीच दोषांचा प्रकोप सहन करावा लागणार आहे. ओके, म्हणजे उदाहरणार्थ इन्फेक्शन वगैरे सुद्धा होऊ शकतात त्याला. पुढे विषमाशन. आहार हा कसा असावा, तर संतुलित असावा, षड्रस युक्त असावा. बरोबर आहे. बऱ्याच वेळेला आपण कुठल्या कुठल्या गोष्टी खातच नाही आहारामध्ये. काही जण म्हणजे आता काही जणांनी असं ठरवलेलं असतं, मी बरेच पेशंट असे बघितलेत ज्यांनी आहारामध्ये गोड आम्ही बंदच केलेलं आहे. अगदी म्हणजे अशा ह्यानं सांगतात आविर्भावाने की काय बोलायचीच सोय नाही. तर असंही चालणार नाहीये. बरोबर आहे. आपल्याला आपल्या शरीरातले गुण ओळखता आले, दोष ओळखता आले, तर आपल्याला आहार त्याप्रमाणे चेंज करून करायला पाहिजे. बरोबर आहे. आणि एकाच ठराविक पठडीतला आहार सातत्याने खाणं चूक आहे. ऋतूनुसार बदल त्याच्यामध्ये थोडेसे झाले पाहिजेत. बरोबर आहे. मग समजा जर मी पासिंग सरांचं उदाहरण मगाशी मुद्दाम दिलेलं, जर तिखटच माणूस खात राहिला तर मग त्याला आजार होणारच आहेत. त्यामुळे असं असं जे आहे ते विषम आसन आहे.
विषम, आहारामध्ये समता नसणे, दॅट इज विषम. आणि शेवटचं आहे ते म्हणजे विरुद्धासन. तर विरुद्धासन म्हणजे काय? तर आईस्क्रीम. हा हा आईस्क्रीम. म्हणजे अरे अरे, असं का हो, आईस्क्रीमला असं म्हणता? सगळ्यात सगळ्यात मोठा विरुद्ध आहार. तर दोन विरुद्ध गुण असलेले पदार्थ एकत्र करून खाणे एकमेकांच्या पूर्ण विरुद्ध आहे आणि ते खाताय. उदाहरणार्थ आईस्क्रीमचंच उदाहरण घेऊया. दूध आहे आणि दुधामध्ये तुम्ही घातले फळं, कुठलं बघा तुम्ही, सायट्रिकच फूड असतात, म्हणजे फळं जी असतात त्याच्यामध्ये सायट्रेट असतं, बरोबर आहे ना? दुधात सायट्रेट घातल्यानंतर तुम्ही फक्त एवढंसं घालून बघा, दूध फाटतं की नाही? फाटतं. म्हटल्यानंतर आपण ही गोष्ट टाळलीच पाहिजे, 100% टाळली पाहिजे. दूध आणि दुधाचे कुठलेही पदार्थ असतील तर ते आपण मांस मटणात घालू शकत नाही, ते आपण मास्याबरोबर खाऊ शकत नाही, ते आपण मीठ घालून खाऊ शकत नाही, ते आपण फळं घालून खाऊ शकत नाही. हे लक्षात ठेवायचं. दॅट इज विरुद्धासन. पूर्णतः बंद तर करून टाकायचं. आता तर अनेक भाज्यांमध्ये बाहेर सर्रास दूध आणि क्रीम घालतात आणि भाज्या हा. बनवतात. हो. म्हटल्यानंतर हे किती चुकीचं आहे. दही घालतात दही घालतात. प्रचंड. नॉन व्हेजिटेरियन आयटम मध्ये दही घालून मॅरिनेट करतात. मॅरिनेट, हा बरोबर, मॅरिनेट हा शब्द आहे, सरांनी बरोबर सांगितला. तर हे भयंकर चुकीचं आहे, लक्षात ठेवा. आपल्या शरीराला अजिबात न चालणारी गोष्ट आहे ही. त्याच्यापासून आपल्याला प्रचंड सावध राहिलं पाहिजे. म्हणून मी सांगतो, बरेच लोक नावं कशा, पाणीपुरीला नाव ठेवतात, अरे हे पदार्थ आहेत, पदार्थ आहेत, करायची गरज नाही. त्याच्यामध्ये काय काय आहे बघा तुम्ही. खजूर आहे, खजूर, बरोबर, खजूर तर आवाज ब्रेक होतोय तुमचा. काय आहे? दहीवडा पण आता विरोधी बघा आहाराचे येतोय आहे का का? व्यवस्थित? हो सर, विरोधीच बघा आहे येतोय दही. का? येतोय विरोधी आहे आवाज? ना? हो, हा. ब्रेक होतो मध्ये. आता बघा, मी हा, ब्रेक इंटरनेटमध्ये होतो. आहे खरा. हा. तर आता पुरी आहे जी व्यवस्थित तळलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळं काय काय भरायचं आहे. तर मुगाची उसळ भरतात आतमध्ये, बरोबर आहे. त्यानंतर कांदा भरतात आणि वरती शेव भरतात आणि त्याच्यावर ते पाणी टाकतात आणि खायला देतात, बरोबर आहे. ज्या ऋतूमध्ये अग्नी व्यवस्थित आहे किंवा ज्यांना थोडस अग्नी वाढवायची गरज आहे अशा माणसांना सुद्धा हे अतिशय चांगलं आहे, सैंधव आहे त्याच्यामध्ये. आम्ही जंक फूड खात नाही अजिबात, ठेल्यावरचं आम्ही काही खात नाही असं म्हणणारे लोक आहेत. अर्थात ते व्यवस्थित बनवलेलं आहे की नाही हे बघून घेतलं पाहिजे, कारण ते पाणी कुठलं वापरलंय, काय केलं, हे हे आपल्याला माहिती नसतं, एवढंच. त्याच्यामध्ये दोष फक्त तेवढाच आहे, बाकी तो पदार्थ विरुद्ध अन्न नाही. आणि बसून 5 स्टार मध्ये काय खाणार? बटर चिकन. तर हे काय चुकीचं आहे, काय चांगलं आहे हे आपल्याला कळलं पाहिजे, विरुद्धासन आपल्याला समजलं पाहिजे. ओके. त्यानंतर अजून एक पदार्थ, लोक मध, प्रचंड गरम पाण्यातनं मध खात आहेत. चुकीचं आहे, पूर्ण चुकीचं आहे. त्यानंतर मध आणि तूप हे समान मात्रेत कधीही मिक्स करायचं नाही. लोक, मी बघितलंय की जे शाही पदार्थ असतात ना, शाही म्हणजे तुम्ही जर पंजाबी डिशेस मध्ये त्या ह्याच्यात बघितल्यात तर मोगलाई वगैरे शब्द असतात ज्या आहारांचे, म्हणजे जे जेवढ्या भाज्या असतात त्याच्यामध्ये ते काय करतात, तर हे क्रीम घालतात, त्याच्यानंतर त्याच्यात दही घालतात, त्याच्यातच हे घालतात काय ते, मी ते कधी आणतही नाही त्याच्यामुळे मला ते तोंडात शब्द पण आहे, चीज, चीज, चीज चीज आणतात, ते बटर. घालतात आतमध्ये. आणि एवढं सगळ्यात सगळं मोठं. कमी पडलं म्हणून वरून साखर घालतात आणि वर सगळ्यात शेवटी आम्ही मध घातलाय म्हणून वर असा मध घालून ठेवतात वरती. शाही कोफ्ता वगैरे पदार्थ जर तुम्ही खाल्लेत ना तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते दिसेल, वरती मध असा टाकलेला असतो. अरे खुळेपणाचा कळस आहे तो.
कधीही उष्ण पदार्थामध्ये मध वापरायचाच नाही. नाही. अजिबात वापरायचा नाही. मधानं जर एखाद्याला डायरिया झाला तर तो जगातलं कुठलंही औषध नीट करू शकत नाही असं लिहून ठेवलेलं आहे पुस्तकात. आणि मध तुम्हाला आश्चर्य वाटेल पण इराण बिराण साईडला जर गेला तिकडे मध भरपूर प्रमाणात असतं. तर ते 2-2 हजार वर्षापूर्वीचा मध तिथे साठवलेला आज मिळतो. म्हणजे मधाचा गुण काय आहे तर तो अजिबात नासत नाही. म्हणजे मध वाईट आहे का तर नाही. आणि मधाचा गुण आपल्याकडे काय सांगितलंय तर कफनाशक. ओके. तर तर पंचामृतामध्ये मध घालतात आणि पंचामृत सेवन करण्याचं हो पण अनेकांनी सूचना केलेल्या असतात. हो ते चालतं. कारण दूध हे थंड आहे. बरोबर आहे. दुधाबरोबर आपण काय काय घालतोय. दुधामध्ये आपण तूप घालतो. त्यानंतर मध दही, घालतो. हा साखर. आणि ते सुद्धा त्याची मात्रा सांगितलेली आहे. दही एकदम थोडंसं घालायला सांगितलेलं आहे. जास्ती घालायचं नाही. आणि तेही ताजं दही, कुठलं तरी नाही. कवकवीत ज्याला म्हणतो आपण, जे दुधात आणि याच्यात फरकही करता येत नाही असं जे दही असतं तेच वापरायचं आहे. आंबट घालायचं नाही आहे त्याच्यामध्ये. आणि जर तुम्ही बघितलं तर ते नासत नाही. हा, जर तुम्ही तशा पद्धतीनं केलं तर नासत नाही. दूध आहे तसंच राहतं. केळी पण घालतात ना. हा हा केळी पण घालतात ना पंचामृतामध्ये. काय घालतात. केळी. नाही, विरुद्धान्न नाही होतं. केळी घातली की केळी विरुद्धान्न. आणि हा म्हणजे हा विरुद्ध होतो फ्रूट पण सॅलेड म्हणा, वापरतात ना. फ्रूट सॅलेड म्हणा किंवा शिकरण हा. म्हणा किंवा कुठलंही फळ दुधात घालून खाणे हे विरुद्धाशन नाही. हे लक्षात ठेवा. ओके. आता वीर्य विरुद्ध एखादं उष्ण असते गोष्ट, एखादं थंड असते गोष्ट एकत्र करून खातात. तो पण मूर्खपणा आहे. म्हणजे काय तर उदाहरणार्थ आपण काय करतो, मस्तपैकी संध्याकाळी पंजाबी डिश आणतो आणि झाल्यानंतर जाऊन आईस्क्रीम खातो. ही पद्धतच रूढ झालेली आहे. चालणार नाही. ज्यांना म्हणून दाताचे त्रास आहेत ते सगळे ह्याच्यामुळे निर्माण होतात. वीर्य विरुद्धामुळे हिरड्यांची सगळी वाट लागून जाते अशा पेशांमध्ये. आता काही जण दूध आणि दही आणि भात, दूध दही भात एकत्र करून खातात. तो पण चूक आहे. कारण त्याच्यात परत आणि मीठ घालतात. अरे पण ते किती छान लागतं. हा हा तर तो चूक आहे. तर सगळे विरुद्धान्न सर दही भात टेस्टी खाऊ शकतो असतात. ना. आता तुम्ही दूध भात खावा, दही भात खावा, ते चालू शकतं. हा. ते ओके. तर विरुद्धान्न बरोबर. सगळे टेस्टी असतात. आता जेवढं म्हणून हे विरुद्धान्न आहे ना, हे आपल्या शरीरामध्ये गरविष नामक एक पदार्थ तयार करतं. आणि जे पूर्वीच्या काळी विषकन्या वगैरे तुम्हाला कन्सेप्ट माहिती असतील की राजाला मारण्यासाठी एखादी विषकन्या पाठवली वगैरे, आपल्याला कुठेतरी कथेतून ऐकलेला आहे. तर हो. त्यांच्यामध्ये गरविषाचा प्रयोग केला असा पण शब्द येतो. तर हे गरविष आहे. आलं लक्षात. तर गरविष हा आपल्याला मारतं किंवा आपल्याला अधोगतीकडे नेतं आपल्या शरीराला. त्यामुळे हे सगळे झाले काय आहाराचे टाइप्स आणि त्याच्यामध्ये काय काय आवश्यक आहे हे आपण सगळं बघितलं. माझ्या मते सगळं आयुर्वेदाचा पोर्शन संपलेला आहे. आणखी काही शिल्लक नाहीये की जो आपल्याला सिलेबसला आहे. ठीक आहे. हरिओम. पुढचं लेक्चर आहे, डाळिंबे सर आले असतील. हरिओम. हरिओम.